पाणी सुद्धा दिलं नाही. पाहिलं का विक्की भाऊ, पाणी सुद्धा पाजलं नाही, एवढी जायची काय होती तिला. व्हिडिओ काय काढू राहिली. दिलंय पाणी पाहिलं. माझी बाची बरोबर सांगू राहिली. ते बी तोंडाने सांगितल्यावर. हा मग कशाने सांगू. म्हणजे दिलं होतं का पाणी. मग दिलं ना बाई. मला वाटलं नाही दिलं. हर हर महादेव. तर मंडळी आम्ही निघाले भंडारदरा. रात्र झालेली नेहमीप्रमाणे 4 वाजेला निघायचं होतं. रात्री वाजलेले 8. तर चला मग आता बांधून काय उपयोग नाही, चलो. तर मंडळी तुम्ही बघू शकतात भंडारदरा जाण्याचा हा जो रस्ता आहे रात्रीचा खूप भयंकर आहे आणि खूप भीती वाटत होती. इतकी भीती वाटत होती की काय सांगावं. कारण ऑलमोस्ट रात्रीचा टाईम होता, खूप रात्र झालेली होती. 10:30-11चा टायमिंग असेल हा. आणि डायरेक्ट ते मराठी गाणं नाही आठवत, कुठला रस्ता कुठली वळणं, ते आठवत होतं आम्हाला. सो हा जो आहे हा घाट थोडा डेंजरस आहे आणि इथे चेकपोस्ट लागतो वन विभागाचा. तर मंडळी तुम्ही बघू शकताय जुगनू. हे स्वराच्या सगळ्या मैत्रिणी चमकू राहिल्या. ते मागचं जे चमकतंय ना स्वरा. गाडीचा लाईट ऑफ केला. ए करा ना राहुल बना. इकडे पूर्ण. ए राहुल करा गाडीचे लाईट ऑफ करा. केले ना, तुझा फ्लॅश आहे ना. जुगनाने काय काय पावले जुगनाने काय चमकायचं. रस प्यायला ये म्हणलं माय. रस प्यायला ये म्हणलं मग ते पण मागून चमकू रे मस्त. बघा मंडळी, पूर्ण जुगनू. तुम्ही जर नाशिक असाल, मुंबई असाल, कुठलेही असाल, जर तुम्हाला काजवा महोत्सव पाहायला यायचं असेल तर 15 जून पर्यंत आपल्या भंडारदऱ्यामध्ये काजवा महोत्सव आहे. नक्की या. पाऊस पडला तर पळून जातात. काय चमकले असते आपली. काय नाही नाही मागे पाय ना, हा दिसू राहिलं. अशी चमकले असते तर काय काय कसं वाटलं असतं आपल्याला. लाईट लावायची गरज. यांनाच उभं केलं असतं हॉलमध्ये. बघा ना राहुल, किती मस्त अख्खं जंगल चमकू राहिलं. तिकडं जास्त चमकतात त्या झाडावर. तो पूर्ण झाडांमध्ये. तर मंडळी आपण मस्तपैकी आलेलो आता. वाजलेले 11:30 आणि खरंच खूप सारे जुगनू आहेत, खरंच आहेत. आणि ज्या स्पॉटला आम्ही जाऊ तिथे पण आहे आणि इथे पण क्वचित आहे जिथे आपली कॅम्पिंग आहे. तर चला मग. तर मंडळी आम्ही फायनली कॅम्पिंग साईडला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही रस्त्यालाच आमचा आनंद इतका म्हणजे असं समजा की गगनात मावत नव्हता. कारण नेचर आणि ते जे काजवे पाहून जो आनंद झालेला होता ना आम्हाला. तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे. 12 वाजलेले आणि इतकं सुंदर स्टार्टर, एकदम गरम गरम डब्बा आहे. हे बघ सुरी. नॉनव्हेज आणि याच्यात आहे व्हेज. हे आहे पनीर आणि बटाट्याचं. याच्यात आहे मस्त चिकन आणि अजून काय दिलेलं आहे त्यांनी. अरे बाप. तर आम्ही कांदा प्रेमी असल्यामुळे दिनकर दादाने आम्हाला डायरेक्ट एवढा कांदा दिलेला आहे. चला मग मंडळी, तुम्ही लवकर या काजवा महोत्सवला आणि असं एन्जॉय करा. तर मंडळी आता एकदम पाऊस चालू आहे. का रे विक्की भाऊ, पावसात चमकतील का पण ते आपण पाहायला जाऊ आता. अरे त्यांची गाणवल्ली झाली म्हणून मी ब्लॉग बनवत नाही. तुमची बी ओल्या होती. भेंडी इथे नेटवर्क आहे. तर मंडळी इथे थोडंसं आमचं नोकझोक झाली. माझं असं म्हणणं होतं की राहुल तुम्ही गरम गरम खाऊन घ्या आधी, मस्त नेचरचा आनंद घेऊन नंतर आपण ब्लॉगिंग शूट करू असं होतं. पण नाही, राहुलचं म्हणणं होतं तू खा गरम गरम आणि मी करतो शूट. तर काही गोष्टी त्यांच्या खूप चांगल्या आहे, खूपच चांगल्या आहे, म्हणूनही जीव चिडतो माझा. सो असो. तर हे कॅम्प साईड आहे दिनकर दादा त्यांच्या इथलं. खूप सुंदर आहे त्यांच्या इथे सोय. मी कायम सांगत असते तुम्हाला. आता रात्री पाऊस होता तर त्यांनी अरेंजमेंट जे इथे तुम्हाला दिसते हे ग्रीन, इथे पण अरेंजमेंट आहे जास्त पाऊस आल्यानंतर. आणि बाहेर पण ते छान म्हणजे नाही लागत पाऊस त्या टेंटमध्ये, असं आहे. फोटो काढ माझा, फोटो काढ.
मंडळी हे बघा. थांब थांब. थांब. तर आम्ही मस्तपैकी भंडारदरा आलेलो आहे. सगळ्यात लेट आम्ही जातो. आता इथं कपल शूट चालू आहे. कसलं उठलं ही पोरगी. तर माझा लुक तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. सो इतकं सुपर वातावरण आहे. मी फक्त लिपस्टिक लावली आहे, नो फाउंडेशन नो काही. तर मागे तुम्ही बघू शकता फुकटची मजा घेऊन घेते बा. इकडे फोटोग्राफर, तिकडे कपल, इकडे माझी मुलगी. सो मस्तपैकी फोटोशूट झाल्यानंतर आम्ही वॉटरफॉल 2-3 रिव्हील करणार आहे. तर चला चला आता. एक नंबर. सुख म्हणजे काय असतं? सुख म्हणजे सुकून असतं. तर आमचा एन्जॉय झालेला आहे. आता चाललंय वॉटरफॉल, नेकलेस वॉटरफॉल. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर निसर्ग. दम लागलाय. ही आहे माझी बार्बी डॉल. लहानपणापासून पुरं वरपर्यंत. तिचे पाय पाहिला पण किती जानदार आहे. पाय पाहिला का? माझे पाय फेरे तिच्यासमोर. नाही कोंबडी. मंडळी आम्ही आता चाललेलो आहे वसुंधरा वॉटरफॉल. आणि अजून कुठले वॉटरफॉल लागतात आय डोंट नो. तर चला दाखवते तुम्हाला. अरुंधती. काय झालं महाराज? अरुंधती बंद झाले. अरुंधती कोणती होती का? एक हॉरर मूवी होता अरुंधती. नाही ना, याच्यात नाव आहे ना अरुंधती. पुढं पान येतं इथं अरुंधती मीच बनायची. फोटो काढले होते तिकडे लावायची. तर मंडळी आपण आता आलेलो आहे वसुंधरा वॉटरफॉल. तर इथे किडे पण आलं होतं. आता मला बेकार वाटलं. चलो मंडळी आता आम्ही जातोय वसुंधरा वॉटरफॉल. तर चला आपण एक्सप्लोर करू वसुंधरा वॉटरफॉल. झोपत झाली ना. चला आता झोपू तिथे. तिथे गाडी लावले. नको चला. हा माझं टेन्शन मिटल या. हा तेच पाहिजे मला. इन्शुरन्स काढून घ्या मग कुठं थांबा आता. चला चला मंडळी आपण आता करणार आहे एक्सप्लोर वसुंधरा वॉटरफॉल. चलो. तर मंडळी दरी खोरी कुदून काढून आता आम्ही जाणार आहे वसुंधरा वॉटरफॉल. दऱ्या खोऱ्या डांबरी रस्ते सब कुदकात क्या आहे. लई लहान. चला 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 इथे बसून आता मंडळी. तर ही आहे पायवाट पाण्यामधून आणि दगडांवरून आलो. स्वराचे बूट खोलले. तर मंडळी एक्सप्लोर वसुंधरा वॉटरफॉल. चला तर मंडळी आपण आता फायनली पोहोचलेलो आहे वसुंधरा वॉटरफॉलला. तर तुम्ही बघू शकता वॉटरफॉल एक नंबर. चलो oh my god. हे हॅलो गाईज. जर जो कोणी इंस्टाग्रामवर अम्ब्रेला वॉटरफॉलचे व्हिडिओ बघून भंडारदऱ्याला येत असेल तर तो वॉटरफॉल आता बंद झालेला आहे. पण वसुंधरा वॉटरफॉल चालू झालेला आहे. तर आम्ही इथे आलो आहे. तुम्ही इथे या नक्की व्हिजिट द्या. चलो
तर मंडळी इथे राहुलला आमचे जुने सबस्क्रायबर भेटले आणि त्यांनी छानपैकी मॅगी आणलेली होती. तर मस्तपैकी राहुल पण त्यांच्यामध्ये जॉईंट झाले. छानसं मस्त वॉटरफॉल आणि मॅगी. ओहो ॲडव्हेंचरस दऱ्या खोऱ्या कुदत आम्ही निघालेलो आहे घरला. चला मग आता चलो. खूप ओव्हर ऍक्टिंग झाली आता. ये बहुत खतरनाक हो सकता है. तो नहीं का तो मॅन वर्सेस वाइल्ड तसे नका करू तुम्ही. ये जगह बहुत डेंजर है. बहुत डरावनी जंगल है. तो मंडळी चला आता घरी. इके पाय. हा इके पाय. कुठे पाय. चल. चल बाई जाऊ. चलो चलो. तर पाण्यात ती ना राहू खाली असं शांत पडणार आहे. ती काळी म्हैस बसते तशी का पाण्यात? मायग्रेनच्या डॉक्टरांनी काय सांगितलं? पाण्यात बसायला. शांत बसायचं. सगळा संसार त्यागून देणार आहे एक दिवस मी. हा नको मलाही गो माया. जाय ना मग एखाद्या जंगलात जाऊन एखादी झाप बांधून घेऊ. आता जा तुम्ही, मी नाही येत. चालेल. चलो. जंगली जांभूळ आहे बरं का, छोटे-छोटे. हा जंगली जामुन आहे ना. इकडे पा. ॲडव्हेंचरस तिकडनं असं आपण जाऊ ट्यूबमधून असं तिकडनं. मंडळी आता मस्त वसुंधरा वॉटरफॉल वरून आपण निघालेलो आहे आणि न्हाणी फॉल आहे आता इकडे बघू शकता तुम्ही. आणि पाऊस चालू आहे. मला तर भिजायची बिलकुल इच्छा नाही आहे. यांचं नाही माहिती काय आहे. सो हा आहे. पाणीच नाही आहे का? बरं झालं त्या वॉटरफॉलला गेलो तर. एकदम कमी पाणी आहे. मी तुम्हाला आता दाखवते. जून एंडिंगला आहे. जून एंडिंगला या तुम्ही. तोपर्यंत सगळे धबधबे फ्लो वाढते. हा बघू शकतात तुम्ही. खतरनाक. पण वसुंधरा खूप सुंदर आहे. नक्की विजिट करा. पाणी पण आहे. चलो. अमेझिंग. नदी नाल्या कुदो. अमेझिंग रस्ते देखो. कुठे? हा माय. आपल्याला दिसू शकतात. मी म्हटलं इडली सांबर. माझी फेवरेट. अरे इडली सांबर म्हणे. सांबर पिठलं बाहेर घेऊ. एक कात दोन जास्त भूक पण नाही राहत. म्हणून सह्याद्री सह्याद्री बेटा. हा एक अजून इकडे नेकलेस वॉटरफॉल लागतो. हा पण बंद आहे. तुम्हाला जर यायचंच असेल भंडारदरा, तुम्ही जर काजवे महोत्सव पाहायला आले तर तुम्ही वसुंधरालाच जा. तो पण बंद आहे. लगत भरपूर सारे वॉटरफॉल आहे. हा पण एक वॉटरफॉल आहे वनराई. तर असे वॉटरफॉल करत करत तुम्ही येऊ शकता. पण वसुंधरामध्ये जी मजा आहे ना खरंच खूप छान आहे. रिस्की पण नाही. रिस्की पण नाही आहे एवढं. काहीतरी झालं वाटतं. धुकं वन वे. ओ माय गॉड. राहुल डायरेक्ट ढग खाली. तेव्हा हा हा खायचं पडलंय. मंदिरात जा आधी.
इथे अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी रतनगड आपल्या भंडारदऱ्यामध्येच आहे. तर इथे आता मस्त कांदा भजी पिठलं भाकरी कांदा भजी आणि पिठलं भाकरी इथे खाणार आहे. चलो मंडळी, मस्त गरम गरम पिठलं भाकरी आता ऑर्डर केली निसर्गाच्या मस्त. चला मग आता रतनगड वरून निघालेलो आहे आम्ही, मस्त भाकर आणि पिठलं खाऊन. चला मग चलो चलो. तर इथे आपल्याला माझे छानसे फॅन्स भेटले इंस्टाग्राम, यूट्यूब. संगमनेर. तर मंडळी किती खतरनाक वातावरण आहे तुम्ही बघू शकता. वाव, व्हॉट अ नेचर. तर मंडळी इथे एक गाव असं आलो आम्हाला की ते गावच पूर्ण धुक्यात होतं. तुम्ही बघू शकता किती छान. मंडळी आम्ही येऊन गेलेलो